Hello everybody. Today we will continue the common diseases with protozoan disease and Helminth disease. In last lecture we studied or we started the protozoan disorder. From that we completed malaria. And now the second protozoan disorder is an amoebiasis. In today's lecture, we have to see the various important common diseases. From that, the first is an amoebiasis. It is from first. It is from protozoan disorder. Amoebiasis याबाबत यापूर्वी तुम्ही मे बी ऐकलेला असाल किंवा नसालही. म्हणजे ऍक्च्युली डायरेक्ट कंडिशन तुमच्या स्टमकची जी डायरेक्ट कंडिशन आहे तर या कंडिशनसाठी रिस्पॉन्सिबल व्हेरियस डिसऑर्डर्स आहेत आणि ह्या डिसऑर्डरमध्ये हा एक प्रकारचा डिसऑर्डर दॅट इज अन अमीबियासिस और अमीबिक डिसेंट्री. It is also known as the amoebic dysentery because in this disease the dysentery is also there. किंवा महत्वाचं सिम्पटम या डिसीज मध्ये जे आहे ते डिसेंट्री आहे. तर पॅथोजन किंवा कोणत्या ऑर्गॅनिझममुळे हा डिसीज होतो तर दिस डिसीज इज बिकॉज ऑफ द पॅथोजन एंटामिबा हिस्टोलिटिका. इट इज ए प्रोटोझोन. एंटामिबा हिस्टोलिटिका हे एक प्रकारचं काय आहे? इट इज अन प्रोटोझोन. ओके, तुम्ही याच्या आधी अमीबा हा ऑर्गॅनिझम तुम्ही स्टडी केलेला आहात. तर अमीबाच्या पण काही स्पेसीज आहेत, त्यापैकी ही स्पेसीज एंटामिबा हिस्टोलिटिका ध्यानात ठेवा. यावरती याच्या आधी प्रश्न पण विचारला गेलेला आहे. तर हाऊ धिस ऑर्गॅनिझम ट्रान्सफर इनटू दी नॉर्मल पर्सन, म्हणजे इन्फेक्शन कशा पद्धतीने होतं किंवा कशाच्या सहाय्याने इन्फेक्शन केलं जातं. मग त्यामध्ये फर्स्ट थिंग आहे ट्रान्समिशन ऑफ पॅरासाइट फ्रॉम पीसेस ऑफ इन्फेक्टेड पर्सन टू फूड और फूड प्रोडक्ट्स थ्रू हाऊस फ्लाईज. हाऊस फ्लाईज असेल, सीसी फ्लाय असेल, डिफरंट फ्लाईज जे फ्लाईज फूड मटेरियल वरती बसतात किंवा फूड मटेरियल वरती राहतात. ठीक आहे. मग अशा फ्लाईजच्या सहाय्याने जे काही फिकल मॅटर आहे तर फिकल मॅटर मधून हा प्रोटोझोन काय होतो त्याच्या बरोबरीने येतो आणि आपल्या फूड मटेरियल वरती बसल्यानंतर आपण जर ते फूड मटेरियल क्लीन केलेलं नसेल किंवा वॉश केलेलं नसेल तर त्या फूड मटेरियल बरोबर आपल्या बॉडीमध्ये एंटर होतं. म्हणून याला फिको ओरल रूट म्हणतात. दिस इज ऑल्सो कॉल्ड एज अ फिको ओरल रूट. आता प्रश्न असा आहे की फिकस या ठिकाणी हा वर्ड का वापरलेला आहे? फिकस हा वर्ड वापरण्याचं कारण असं आहे की जो इन्फेक्टेड पर्सन असतो त्या इन्फेक्टेड पर्सनच्या फिसेस मध्ये हा प्रोटोझोन प्रेझेंट असतो. जेव्हा तो डिफिकेशन करतो तो त्यामध्ये हा प्रोटोझोन येतो. मग समजा त्यावरती माशी बसली किंवा काही बसलं आणि तो आपल्या फूड मटेरियल वरती येऊन बसलं तर त्याला झाकलेलं नसेल आणि ते फूड आपण तसंच खाऊन घेतलं तर मग त्याच्या बरोबरीनं हा प्रोटोझोन आपल्या बॉडीमध्ये एंटर होईल. ठीक आहे. म्हणजे एक प्रकारे कॅरियरच्या सहाय्याने पण म्हणजे वेक्टरच्या सहाय्याने पण किंवा सरळ सरळ कॉन्टॅमिनेटेड फूड मटेरियलच्या सहाय्याने. ड्रिंकिंग वॉटर कॉन्टॅमिनेटेड बाय द फिकल मॅटर आर द मेन सोर्स ऑफ इन्फेक्शन. आता काही वॉटर जो आहे तो कॉन्टॅमिनेटेड फिकल मॅटर काही ड्रिंकिंग वॉटर जे आहे ते फिकल मॅटरमुळे कॉन्टॅमिनेटेड होतात. मे बी पॉसिबिलिटी आहे की फिकस किंवा फिसेस जे आहेत त्यामध्ये मिक्स होतं आणि मिक्स जर झालं जर समजा वॉटर उकळून घेतलेलं नसेल, पाणी उकळून जर घेतलेलं नसेल किंवा फिल्ट्रेशन केलेलं नसेल तर अशा केसमध्ये काय होतं त्या पाण्याबरोबर आपल्या बॉडीमध्ये एंटर होतं. आपल्या बॉडीमध्ये एंटर झाल्यानंतर सर्वात पहिलं टार्गेटेड कंडिशन जी त्याची असेल किंवा टार्गेट ऑर्गनची जी कंडिशन त्याची असेल तर तो म्हणजे दॅट इज अन लार्ज इंटेस्टाईन. मेन टार्गेट ऑर्गन जो आहे तो लार्ज इंटेस्टाईन. आणि लार्ज इंटेस्टाईन टार्गेट ऑर्गन असल्या कारणानं सिम्पटम्स मध्ये जे काही सिम्पटम्स आहेत तर त्या सिम्पटम्स मध्ये तुम्हाला कॉन्स्टिपेशन
यावरती डिस्कशन आपण डायजेशन या चॅप्टरच्या वेळेस केलं होतं. इवन ॲब्डॉमिनल पेन, कारण लार्ज इंटेस्टाईन इन द एरिया ऑफ ॲब्डोमेन आहे, ॲज वेल ॲज ॲब्डॉमिनल क्रॅम्प्स. ठीक आहे. त्यानंतर स्टूल विथ एक्सेस म्युकस अँड ब्लड, विथ एक्सेस म्युकस अँड ब्लड क्लॉट, म्हणजे फिकल मॅटर बरोबर किंवा डिफिकेशन नंतर त्या स्टूलमध्ये जर समजा एक्सेस म्युकस किंवा ब्लड क्लॉट जर पाहायला भेटत असेल तर इट इज ऑल्सो अन डायग्नोस्टिक टेस्ट फॉर द एंटामिबा हिस्टोलिटिका. एंटामिबा हिस्टोलिटिकासाठी किंवा अमिबिएसिस साठी हे डायजेस्टिव्ह कंडिशन, सॉरी डायग्नोस्टिक कंडिशन पण आपण याला बोलू शकतो, म्हणजे याच्या सहाय्याने तुम्ही डायग्नोस करू शकता. ठीक आहे. सिम्पटम्स आपण एक्सेस पाहणार आहोत पुढे. यानंतर इथे मोड ऑफ ट्रान्समिशन तुमच्या समोर आहे. मी एक तर तुम्हाला फिको ओरल रूट दिले, आणखीन एक कंडिशन आहे सेक्शुअल ट्रान्समिशन द्वारे सुद्धा आणि विथ द हेल्प ऑफ वेक्टर. वेक्टर मी तुम्हाला हाऊस फ्लाय किंवा सीसी फ्लाय म्हटलं की असे डिफरंट टाइप ऑफ फ्लाईज असतील जे फूड मटेरियल वरती असतात, फिकल मॅटर वरती पण बसतात आणि फूड मटेरियल वरती पण बसतात. यांचा इन्क्युबेशन पिरियड 2 ते 4 आठवड्यापर्यंत सगळ्यात त्यापेक्षा जास्त, म्हणजे एवढ्या काळामध्ये हे बॉडीमध्ये काय करतात, इन्फेक्शन जनरेट करतात. ठीक आहे. आता हाऊ इन्फेक्शन ऑकर्स इन द बॉडी, मग हे इन्फेक्शन त्या अमिबियासिसच्या लाईफ सायकल द्वारे तुम्हाला क्लिअर होईल की अमिबियासिस जे असेल किंवा बॉडीमध्ये हा कशा पद्धतीने वाढतो, डेव्हलप होतो आणि आपल्या बॉडीमध्ये इन्फेक्टिव्ह कंडिशन, आपण त्याला म्हणूया इन्फेक्टिव्ह म्हणण्यापेक्षा सिम्पटमॅटिक कंडिशन कशा पद्धतीने फॉर्म होऊ शकते. ठीक आहे. तो रूट झाला, त्याच्या सहाय्याने हा आपल्या बॉडीमध्ये एंटर होणार आहे. मग आपल्या बॉडीमध्ये जेव्हा तो एंटर होतो ना तर इट इज अ नॅचरल सिस्ट. ध्यानात ठेवा हा, मी तुम्हाला इथे एक महत्वाची गोष्ट सांगतोय, क्लिअर करतोय की इन्फेक्टिव्ह जी स्टेज असते एंटामिबा हिस्टोलिटिकाची ती एनसिस्टेड स्टेज असते. तुमच्या समोर मी फिगर दाखवलेली आहे पहा. एनसिस्टेड, एनसिस्टेड म्हणजे काय की त्या ऑर्गॅनिझमनं त्याच्यावरती सिस्ट एक कव्हरिंग फॉर्म केलेलं असेल, सॅक लाईक स्ट्रक्चर किंवा बॅग लाईक स्ट्रक्चर तयार केलेलं असेल, तर आपण सिस्ट फॉर्म म्हणतो. आणि एनसिस्टेड फॉर्म किंवा सिस्ट फॉर्मच याच्यामध्ये काय आहे, इन्फेक्टिव्ह स्टेज आहे. ती जर बॉडीमध्ये एंटर झालं, म्हणजे विदाऊट सिस्ट असेल आणि बॉडीमध्ये एंटर झालं असेल तर इन्फेक्शन होणार नाही. परंतु जर समजा सिस्टेड फॉर्म मध्ये बॉडीमध्ये एंटर झालं तर इट इज रिस्पॉन्सिबल फॉर द इन्फेक्शन. ठीक आहे, समजले. मग इथं पहा, मी तुमच्या समोरच क्लिअर केलेलं आहे, तुम्ही याच स्लाइड मध्ये पाहू शकता. पहिली स्टेज म्हणजे जेव्हा आपल्या बॉडीमध्ये एंटर होणार आहे, पहा इथे जी स्टेज दाखवलेली आहे ती कशी आहे, फर्स्ट स्टेजला कनेक्टेड दाखवली आहे. फर्स्ट स्टेजला का कनेक्टेड दाखवली, याचं कारण फोर्थ स्टेज मध्ये डिफिकेशन केलं जातं आणि फिकल मॅटर बरोबर काय होतं, तो जो प्रोटोझोन आहे तो फिकल मॅटर मध्ये येतो. मग आता समजा तुमच्या फूड वरती आले किंवा कॉन्टॅमिनेटेड फूड किंवा वॉटर जे असेल, मग ते या फोर्थ स्टेज मधूनच एंटर झालं. मग इथून तुमच्या बॉडीमध्ये एंटर होणाऱ्या दिवसांनी फर्स्ट स्टेज कॉन्टॅमिनेटेड वॉटर ऑर फूड इज इंजेस्टेड. नाउ सेकंड व्हॉट हॅपन, काय होईल सेकंड कंडिशन मध्ये. आता सेकंड कंडिशन मध्ये लार्ज इंटेस्टाईन, म्हणजे हे काय होईल, तुम्हाला इथं रूट दिसते तुमच्या समोर पहा या पद्धतीने, म्हणजे व्हाया इसोफेगस स्टमक, त्यानंतर इसोफेगस स्टमक, त्यानंतर लार्ज इंटेस्टाईन, या पद्धतीने. ठीक आहे, मी तुम्हाला इथे दाखवलंय इसोफेगस स्टमक देन लार्ज इंटेस्टाईन. सेकंड नंबर वरती तो गेलेला आहे. आता तो सेकंड नंबर वरती आलाय. सेकंड नंबर मध्ये काय होतं, म्हणजे लार्ज इंटेस्टाईन मध्ये काय होईल, इट इज अ सेकंड स्टेप. द सिस्ट ट्रान्सफॉर्म इनटू द ऍक्टिव्ह फॉर्म. आता तो सिस्ट काय होईल, ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये ट्रान्सफॉर्म होईल. इट विल बी ट्रान्सफॉर्म इन ऍक्टिव्ह फॉर्म. ऍक्टिव्ह फॉर्मची त्याची जागा पहा या ठिकाणी आहे, इनटू दी लार्ज इंटेस्टाईन. ऍक्टिव्ह फॉर्म ऑफ द पॅरासाइट इन इंटेस्टाईन, इट कॅन लाईव्ह हेअर. काही दिवसापर्यंत हा काय राहू शकतो, इथे राहू शकतो. कॉझिंग ओनली माइल्ड सिम्पटम, छोटे मोठे सिस्टम किंवा प्रायमरी सिम्पटम्स तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटेल. किंवा मे बी या केसेसमध्ये, म्हणजे जेव्हा तो ऍक्टिव्ह होतो त्या केसेसमध्ये सिम्पटम नसूही शकतात. ठीक आहे, परंतु पुढे मग फ्रॉम धिस दे विल बी ऍब्झॉर्ब्ड, दे विल बी
absorbed into the blood. इथून ते काय होतील ब्लड मध्ये ऍब्झॉर्ब होईल. नाउ थर्ड स्टेज, in some cases the parasite burrows through the wall of the intestine. It can then be carried by the bloodstream and can infect other organs such as liver, lung and brain. मे बी पॉसिबल की ह्या अदर ऑर्गनला इन्फेक्ट करू शकतो. जेव्हा अदर ऑर्गनला इन्फेक्ट करतं ना तर मग त्या पद्धतीचे सिम्पटम्स सुद्धा त्यामध्ये पाहायला भेटतात. ठीक आहे. नेक्स्ट स्टेज मध्ये इट विल बी ट्रान्सफर फ्रॉम लार्ज इंटेस्टाइन. लार्ज इंटेस्टाइन मधून मग डिफिकेशन कडे लास्ट स्टेज आहे. Some of the parasite pass out in the feces and transform back into the cyst to survive the harsh condition outside until they find another host. ओके, म्हणजे काय होईल आता हे फिकल मॅटर मध्ये आले. फिकल मॅटर मधून तो मॅच्युअर्ड होईल, सिस्ट फॉर्म मध्ये चालला जाईल आणि सिस्ट फॉर्म मध्ये गेला तर फूड किंवा वॉटर बरोबरीनं तो दुसरा होस्ट त्या ठिकाणी फाइंड करायला सुरुवात करेल. या पद्धतीने ही त्याची लाईफ सायकल आहे. इन शॉर्ट लाईफ सायकल मी तुमच्या समोर दाखवलेली आहे. ठीक आहे. या व्यतिरिक्त देन व्हॉट हॅपन नेक्स्ट, थोडंसं आपण या लाईफ सायकलला डेप्थ मध्ये पाहूया. See here, mature cyst will be enter into the body. Okay, you can ingest. ingest केल्यानंतर कुठे गेलाय तो तुमच्या स्टमक मध्ये. त्यानंतर स्टमक मधून कुठे आलाय तो म्हणजे इसोफेगस, स्टमक, स्टमक नंतर मग इनटू दी लार्ज इंटेस्टाइन. या पद्धतीने तो एंटर झालाय. ठीक आहे. आता इथे येईपर्यंत कोणकोणते स्टेजेस आहेत. तो लार्ज इंटेस्टाइन मध्ये आला, इथे तो कॉलनायझेशन करणार नाही. इट इज नॉट रिस्पॉन्सिबल फॉर कॉलनायझेशन. इथे मेन्शन केले पहा ए खाली ए, कॉलनायझेशन करणार नाही. परंतु पुढे बी साइडला गेल्यानंतर आता इथे इंटेस्टिनल डिसीज फॉर्म करेल. इंटेस्टिनल डिसीज मग तुमचा ॲब्डोमिनल पेन असेल किंवा इन्फ्लामेशन पण असू शकतं, कारण ब्लड जर बाहेर येत असेल तर इट मीन्स दॅट देर इज अन इन्फ्लामेशन. इन्फ्लामेशन सुद्धा असू शकतं. आणि अदर म्हणजे इंटेस्टाइन व्यतिरिक्त अदर ऑर्गनही तो इन्फेक्ट करू शकतो. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की त्याने इथं लिव्हर इन्फेक्ट केलाय. तुम्ही थोडं पुढे जर गेलात, यू कॅन सी हिअर, इथं त्याने लिव्हर इन्फेक्ट केलाय. तुम्ही पुढे गेल्यानंतर लंग इन्फेक्ट केलाय. पुढे गेल्यानंतर त्याने ब्रेनही इन्फेक्ट केलेला आहे. या सी पॉइंटच्या सहाय्याने, विथ द हेल्प ऑफ दिस सी पॉइंट यू कॅन अंडरस्टँड दॅट. ठीक आहे. तर तिथून काय होतोय, स्प्रेड होतोय आणि इथूनच मग लार्ज इंटेस्टाइन मधून तो काय होणार आहे, फिकल मॅटर बरोबर बाहेर पडणार आहे. ह्याच फिकल मॅटर बरोबर तो कुठे जाईल, विथ दी इनटू दी फूड मटेरियल और मिक्सेस विथ दी फूड मटेरियल. ठीक आहे. आता ह्या मधल्या स्टेजेसमध्ये तो काय करतो, तुम्हाला इथे स्टेजेस दाखवलेले आहेत पहा. लार्ज इंटेस्टाइनचे जे तीनही पार्ट आहे, तुम्हाला इथं ट्रान्सवर्स सेक्शन दिसतंय, त्याच्यानंतर तिन्ही सेक्शन तुम्हाला इथे दिसत आहेत. तुम्ही इथं स्टेजेस पहा. यामध्ये तुम्हाला थर्ड, फोर्थ या दोन्ही स्टेजेस तुमच्या समोर दिसत आहेत. मग मॅच्युअर सिस्ट आतमध्ये गेल्यानंतर काय होईल, एन्सिस्टेशन. एन्सिस्टेशन म्हणजे काय, एन्सिस्टेशन मीन्स सिस्ट मधून बाहेर पडणे. ठीक आहे. इट विल बी एक्झिस्टेशन आपण त्याला म्हणतो, सिस्ट मधून बाहेर पडणे. तो सिस्ट मधून बाहेर पडल्यानंतर इट विल बी कन्वर्ट टू दी ट्रोपोझाइट. तो काय होईल, ट्रोपोझाइट मध्ये कन्वर्ट होईल. या ठिकाणी हा एरिया आहे, या एरियामध्ये तो ट्रोपोझाइट मध्ये काय होतो, कन्वर्ट होतो. आणि तोच एरिया पुढे त्या ठिकाणी तो मल्टिप्लिकेशन करतो. मग मल्टिप्लिकेशन करता करता तो पुढे ह्या फोर्थ नंबरच्या स्टेजमध्ये तुम्हाला पुढे पाहायला दिसतंय ट्रान्सफर सिकम मध्ये. तिथे गेल्यानंतर त्या सेक्शन कडे गेल्यानंतर फोर्थ स्टेज तुम्हाला दिसेल. तिथे अगेन इट विल बी फॉर्म दिस सिस्ट. मग इंटरनल एक सिस्ट वेगळं आहे. अगेन इट विल बी फॉर्म दिस सिस्ट आणि हे सिस्ट काय होतं, फिकल मॅटर बरोबर बाहेर पडतं, ज्या ठिकाणी त्याचं मल्टिप्लिकेशन सुद्धा होऊ शकतं. त्यापैकी ट्रोपोझाइट्स जे आहेत ते काही काळापर्यंत तिथेच राहू शकतात. हे ट्रोपोझाइट्स या ठिकाणी काही काळापर्यंत तिथेच राहू शकतात आणि तिथून दे विल बी काय होतील, दे विल बी स्प्रेड टू दी अदर पार्ट ऑफ दी बॉडी. ते बॉडीच्या अदर पार्ट्स कडे चालले जातील. ही फिगर तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजून घेणं गरजेचं आहे. इथे पहा, इथे ह्या कोपऱ्यामध्ये इन्फेक्टिव्ह स्टेज आणि डायग्नोस्टिक स्टेज दाखवलेली आहे. एफ जर दिसत असेल, जिथे जिथे एफ दिसत असेल ती स्टेज इन्फेक्टिव्ह. तुम्हाला पहा इथे ही इन्फेक्टिव्ह स्टेज दिसते 1 नंबरला. त्या व्यतिरिक्त सगळे स्टेजेस डी 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 दाखवलेले आहेत.
म्हणजे थर्ड स्टेज पासून डायग्नोस्टिक स्टेज सुरू होते. म्हणजे इथं तुम्ही डायग्नोस करू शकता की काय झालेलं आहे तुम्हाला त्या ठिकाणी अस्कॅरियासिस झालेलं अमिबियासिस तुम्हाला झालेलं आहे. हे तुम्ही त्याच्या सहाय्याने फाइंड आउट करू शकता. ठीक आहे, आता आपण पुढे जाऊया. नाव जर समजा आता बॉडीमध्ये तर व्हेरियस सिम्पटमॅटिक कंडिशन फॉर्म ऑलरेडी झालेली आहे. ठीक आहे, आता व्हेरियस सिम्पटमॅटिक कंडिशन जर ऑलरेडी फॉर्म झालेली असेल बॉडीमध्ये, तर मग अशा केसमध्ये कशा पद्धतीने मी सिम्पटम्स मला सुरुवातीला सांगितले होते, कॉन्स्टिपेशन, ॲब्डोमिनल पेन, क्रॅम्प्स, स्टूल विथ एक्सेस म्युकस अँड ब्लड क्लॉट्स ॲज वेल ॲज एक्सेस वॉटर लॉस आपण ज्याला म्हणतो, यामध्ये लिहिलेलं नाहीये परंतु यू कॅन अंडरस्टँड इट. ठीक आहे, हाऊ यू विल बी कंट्रोल इट, तुम्ही याला कशा पद्धतीने कंट्रोल करणार. सो फॉर दॅट पर्पज सुरुवातीला मी तुम्हाला कालही सांगितलं होतं, प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन द ट्रीटमेंट. ठीक आहे, प्रायमरी प्रिव्हेन्शन आहे, सॅनिटेशन, प्रॉपर सॅनिटेशन गरजेचं आहे. ह्युमन एक्सक्रिटा सेफ डिस्पोजल. सेफ डिस्पोजल का, याचं कारण असं आहे की जे काही कॅरियर आहेत ना, हे कॅरियर त्या एक्सक्रिटा पर्यंत जायला नको, अशा पद्धतीने सेफ डिस्पोजल आपण त्याला म्हणतो. हँड वॉश आहे, कारण कधी कधी काय होतं, आपण फिकोरल रूट आहे ना, तर हाताच्या कॉन्टॅक्ट मध्ये सुद्धा एक्सक्रिटा येऊ शकतो. मग हँडवॉश, प्रॉपर हँडवॉश गरजेचं आहे. वॉटर सप्लाय, फिल्ट्रेशन महत्वाचं आहे. वॉटर फिल्ट्रेशन, सँड फिल्ट्रेशन त्यामध्ये होणं गरजेचं आहे. आणि घरी वॉटर, घरचं जे पाणी आहे त्याला बॉईल करणं गरजेचं आहे. म्हणजे जरी समजा आलेलं असेल, कॉन्टॅमिनेशन झालेलं असेल त्या वॉटरमध्ये, तर बिकॉज ऑफ द बॉइलिंग द कॉन्टॅमिनेशन विल बी गोज. त्यानंतर फूड मटेरियल, त्याचं प्रॉपर क्लिनिंग महत्वाचं आहे. ठीक आहे, या व्यतिरिक्त हेल्थ एज्युकेशन दिल्यानंतरही प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो. सो दीज आर सम प्रायमरी प्रिव्हेन्शन्स. हे काही प्रायमरी प्रिव्हेन्शन्स आहेत. सेकंडरी प्रिव्हेन्शन मध्ये काय आहे, तर डायग्नोसिस करणे. डायग्नोसिस केल्यानंतर डायग्नोसिसच्या काही टेक्निक्स आहेत, ज्याच्यामध्ये सिरोलॉजिकल टेस्ट, सिरोलॉजिकल टेस्ट तुम्हाला याच्याआधी पण सांगितलेलं आहे. अँटीजन अँटीबॉडी रिएक्शन टेस्ट करूनही तुम्ही माहित करू शकता की अमिबियासिस झालेला आहे. म्हणजे याच्यामध्ये इनडायरेक्ट हिम अग्लुटिनेशन असं, दॅट इज IHA. एलायझा, याला आपण एन्झाईम लिंक्ड इम्युनोसॉर्बोट एसे म्हणतो. एन्झाईम लिंक्ड इम्युनोसॉर्बोट एसे. काउंटर इम्युनो इलेक्ट्रोफोरेसिस, काउंटर इम्युनो इलेक्ट्रोफोरेसिस. These are three techniques. With the help of these three techniques, you can diagnose the amoebiasis. Okay. Now, treatment. सिम्पटमॅटिक केसेस नुसार ट्रीटमेंट अवेलेबल आहे. ठीक आहे, आता सिम्पटमॅटिक केसेस मध्ये तुम्ही वापरू शकता मेट्रोनिडाझोल. यू कॅन सी दी मेट्रोनिडाझोल. आता मेट्रोनिडाझोल कॉलेजमध्ये किंवा शाळेमध्ये तुम्हाला काही गोळ्या दिल्या जातात पहा. ह्या गोळ्यांचं तुम्ही नाव पहा किंवा त्याचं कंपोजिशन पहा, तुम्हाला याच प्रकारचं नाव तिथे पाहायला भेटेल. म्हणजे पोटाचे जे आजार आहेत ते न व्हावेत म्हणून त्या ठिकाणी त्या पद्धतीची प्रिपरेशन केली जाते. तर मेट्रोनिडाझोलचा वापर करू शकतात. आता या ठिकाणी जसं दिलंय तसं आपण घरी काहीही करायचं नाही. जर अशी केस आपल्यामध्ये पाहायला भेटत असेल तर सरळ सरळ यू हॅव टू मीट द डॉक्टर्स. ओके, इथं 30 mg पर kg नुसार घ्यायचं आहे पर डे इन 3 डिवायडेड डोसेस आफ्टर मील फॉर 8 to 10 days. जर केलं तर प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो. ओके, असिम्पटमॅटिक केसेस, कधी कधी काय होतं, सिम्पटम्स नसतात. मग सिम्पटम्स नसेल तर मग काय करायचं. एंडेमिक एरियाज, नो ट्रीटमेंट नीडेड एक्सेप्ट इन केस ऑफ फूड हँडलर्स. जर फूड हँडलर्स असेल तर त्यांना ट्रीटमेंटची गरज नाही. नॉन एंडेमिक एरियाज ट्रीटेड फॉर 20 days विथ, इथे 20 दिवसात ट्रीट करायचं आहे विथ डायआयडोहायड्रॉक्सिक्विन. डायआयड्रोहायड्रॉक्सिक्विनच्या सहाय्याने. अडल्ट असेल तर 650 mg आणि चिल्ड्रन असेल तर 30 ते 40 mg पर kg यानुसार प्रोव्हाइड करणे. ठीक आहे, मी जरी इथे तुम्हाला ट्रीटमेंट सांगितलेली असेल तरी सुद्धा ही ट्रीटमेंट आपण घरच्या घरी करायची नाही.
So this is all about the amoebiasis. Okay, now next disorder is an ascariasis. Ascariasis, तुम्ही याच्या आधी पण 11वीला असताना अस्कॅरिस किंवा आपण त्याला म्हणूया त्याच्याशी रिलेटेड जो किंगडम ॲनिमालियामध्ये असलेला फायलम आपण स्टडी केलेला आहे. आस्केल्मेंथिस आपण त्याला म्हणतो. मग अस्कॅरियासिस हा डिसीज आस्केल्मेंथिस फायलम मधलं अस्कॅरिस लुब्रिकॉइड या ऑर्गॅनिझम मुळे किंवा या वर्म मुळे होतो. ओके, इट इज अ टाइप ऑफ राउंड वन. इट इज कॉल्ड एज द हेल्मिंथ. नाउ इट इज अन हेल्मिंथ डिसऑर्डर. आपण आता वळतो आहोत कुठे? हेल्मिंथ डिसऑर्डर कडे. आपण अमीबियासिस बरोबर प्रोटोझोन डिसऑर्डर पूर्ण केलेत. आता याच्या बरोबरीने आपण काय होतोय? हेल्मिंथ डिसऑर्डर कडे जात आहोत. हेल्मिंथ डिसऑर्डर मध्ये हा पहिला अस्कॅरियासिस. मी तुम्हाला पॉझिटिव्ह एजंट सांगितलं, अस्कॅरिस लुब्रिकॉइड त्यासाठी रिस्पॉन्सिबल. हाऊ इट विल बी ट्रान्समिट इन युअर बॉडी? मग कन्झम्पशन ऑफ सिमिलर एकदम सेम ॲज ए अमीबियासिस. जसं अमीबियासिस मध्ये होतं सिमिलर त्याच पद्धतीने इथे सुद्धा. फरक एवढा आहे की अमीबियासिस मध्ये बॉडीमध्ये एंटर होत असताना एन्सिस्टेड फॉर्म त्या प्रोटोझोनचं बॉडीमध्ये एंटर होतो. तर इथे त्याचे एग्स जे आहेत, फिसेस ऑफ इन्फेक्टेड पर्सन विच हाव द एग ऑफ पॅरासाइट. ठीक आहे, ते एग्स त्या ठिकाणी आहे. हे एग्स किंवा त्याच्यानंतर कंप्लीट पुढची डेव्हलपमेंट होऊन तो आपल्या बॉडीमध्ये इन्फेक्शन करायला सुरुवात करतो. ठीक आहे. टार्गेट ऑर्गन इंटेस्टाईन. तुम्ही मागचा जो टार्गेट ऑर्गन घेतला होता तो लार्ज इंटेस्टाईन होता. इथे टार्गेट ऑर्गन हा जो आहे तो इंटेस्टाईन आहे. आपण काही प्रायमरी सिम्पटम्स या ठिकाणी पाहूया इन शॉर्ट, म्हणजे जे तुम्हाला एनसीईआरटी मध्ये त्यांनी दिलेले आहेत. मग ज्यामध्ये पहिलं आहे दॅट इज इंटरनल ब्लिडिंग ऑफ इंटेस्टाईन. म्हणजे इन्फ्लामेशन सारखी कंडिशन तिथे होते. मग इंटेस्टाईन त्या ठिकाणी त्याच ठिकाणी म्हणजे इंटरनल आपण म्हणतो ज्या ठिकाणी ते आहे त्या ठिकाणी ब्लिडिंग होतं. इवन मस्क्युलर पेन, देन फीवर, देन ॲनिमिया, कारण ब्लड लॉस त्यामुळे ॲनिमिया, ब्लॉकेज ऑफ इंटेस्टिनल पासेज, इंटेस्टिनल पासेज ब्लॉक होणे, यासारखे सिम्पटम्स आपल्याला अस्कॅरियासिस मध्ये पाहायला भेटतील. ओके, सो दिस इज अँड प्रायमरी इन्फॉर्मेशन ऑफ अस्कॅरियासिस. नाउ कंप्लीट सिम्पटम्स आपण या ठिकाणी पाहू शकतो. रिलेटेड टू नंबर ऑफ वर्म्स हार्बोर्ड, किती वर्म्स आहेत त्यानुसार आपण सांगू शकतो किती प्रमाणामध्ये इन्फेक्शन आहे. आणि हे वर्म्स तुम्ही कशावरून आयडेंटिफाय करू शकता? तर फिकल मॅटर मध्ये किती प्रमाणामध्ये एग्ज आलेले आहेत. WHO मी या ठिकाणी इन्फॉर्मेशन पण दिलेली आहे. हेवी इन्फेक्शन मोर ऑर लेस दॅन 50,000 एग्स पर ग्रॅम ऑफ फिसेस त्या प्रमाणामध्ये असते. समजायचं इन्फेक्शन खूप जास्त प्रमाणामध्ये आहे. हायर इन्फेक्शन मध्ये काय होईल? डायरिया, ॲब्डोमिनल पेन. या आधी पण मी तुम्हाला ॲब्डोमिनल पेन दिलेले आहे, डायरिया. त्यानंतर देर इज अन ॲब्डोमिनल पेन, देन जनरल मेलियस, वीकनेस, impaired cognitive physical development, cognitive as well as physical development. ओके, लार्वा मायग्रेशन होत असताना आपल्या लाईफ सायकल बघायची आहे. लार्वा जेव्हा एका ऑर्गन मधून दुसऱ्या ऑर्गनकडे मायग्रेट होतो तर ते मायग्रेशन होत असताना फीवर, कफ, स्पुटम, अस्थमा, स्किन रॅशेस आणि इओसिनोफिलिया या प्रकारचे कंडिशन्स सिम्पटम मध्ये दिसून येतात. अडल्ट वर्म ॲग्रिगेट मासेस, जेव्हा अडल्ट वर्म फॉर्म होतात त्यावेळेस वल्व्युलस, इंटेस्टिनल ऑब्स्ट्रक्शन और इंटुससेप्शन. इंटुससेप्शन म्हणजे आपण त्याला म्हणतो की वर्म बाहेर पडणे, त्याला आपण इंटुससेप्शन किंवा चेंजेस. इंटेस्टिनल ऑब्स्ट्रक्शन झालं म्हणजे इंटेस्टाईनच्या बाहेर आणखीन एक लेअर तिथे तयार होतो, त्याला आपण इंटुससेप्शन म्हणतो. तर अशा प्रकारची कंडिशन होईल. वॉन्डरिंग वर्म्स, जर अशी कंडिशन असेल तर म्हणजे हे स्टेजेस आहेत लार्वी, अडल्ट वर्म्स. बॉवेल परफोरेशन इन इलिओ सिकल रिजन, इथं कॉकल झालंय, कॉकल म्हटलं तरी चालेल, इलिओसिकल रिजन. ठीक आहे, बॉवेल परफोरेशन. त्यानंतर ब्लॉकिंग ऑफ कॉमन बाईल डक्ट और मे कम आउट विथ वोमिट. बाईल डक्ट जो आहे तो काय होईल? ब्लॉक होईल. ठीक आहे. सो दीज आर सम अदर सिम्पटम्स ऑफ दी अस्कॅरियासिस. ओके,
पुढे जाऊया आपण. मोड ऑफ ट्रान्समिशन मी तुम्हाला आधीच क्लिअर केलेलं आहे. याच्या सहाय्याने तुम्ही थोडंसं समजून घ्या. या ठिकाणी व्हिडिओ तुम्ही स्टॉप करूनही चांगल्या पद्धतीने पाहू शकता. मी इथे एक पास इन फीसेस ऑफ इन्फेक्टेड पीपल, इनएडिक्वेट सॅनिटेशन, एक कॉन्टॅमिनेट ऑइल, एक कॉन्टॅमिनेट सॉइल, सॉरी ऑइल नाही सॉइल. तर एक काय करतो, सॉइलला कॉन्टॅमिनेट करतो सॉइलच्या सहाय्याने फूड मटेरियलवरती. जर समजा फूड मटेरियल जर केअरफुली वॉश केलेलं नसेल किंवा कुक केलेलं नसेल तर ट्रान्समिट होईल. कॉन्टॅमिनेटेड वॉटर सोर्सेस पासून, चिल्ड्रन जे हँडवॉश करत नाही, माती खेळतात आणि वॉश करत नाही कारण मातीमध्ये याची अंडी प्रेझेंट असतात, वॉश केलं नाही तरी ट्रान्समिट होईल. वॉकिंग बेअरफूट म्हणजे चप्पल किंवा शूज शिवाय जर तुम्ही चालत असाल तर त्याच्या सहाय्याने कॉन्टॅमिनेटेड सॉइल मधून काय होईल, त्या तुमच्या बॉडीमध्ये एंटर होईल. ऍक्टिव्ह पेनिट्रेशन ऑफ दी लार्वी. इथं लार्वी तुमच्या स्किनला पेनिट्रेट करू शकतो, ध्यानात ठेवा. इट कॅन बी पेनिट्रेट टू स्किन, म्हणजे बेअरफूट जर असेल तर. इन्क्युबेशन पिरियड 18 डेज पर्यंत आहे, 18 डेज टू सेव्हरल वीक. त्यानंतर बॉडी सिम्पटमॅटिक दिसून येते. अस्कॅरिस तुम्हाला ओळखायचं जर असेल तर इथे अडल्ट फिमेल अस्कॅरिस दिसते आणि इकडे अडल्ट मेल अस्कॅरिस तुम्हाला दिसतंय. दोघांनाही तुम्ही आयडेंटिफाय करू शकता. मेल ज्याचं हा एड रिजन जो आहे तो काय झालाय, तो कॉइल्ड झालाय. आणि इलॉंगेटेड फिमेल म्हणजे फिमेल ही लार्ज असते ॲज कम्पेअर टू मेल. ओके, म्हणजे या पद्धतीने तुम्ही त्यांना आयडेंटिफाय करू शकता. नाउ द लाईफ सायकल ऑफ द अस्कॅरिस ल्युब्रिकॉइड्स. अस्कॅरिस ल्युब्रिकॉइड ची लाईफ सायकल कशा पद्धतीने आहे पहा. आपण फिकल मॅटर पासूनच सुरुवात करूया. तर सर्वप्रथम ही फर्स्ट स्टेज तुम्हाला इथे दिसते, अडल्ट इन स्मॉल इंटेस्टाइन. ठीक आहे. आता हे काय करतील, एग्स फिकल मॅटर बरोबर येईल, इथे फिसेस आणि इथे तुम्हाला प्लांट दिसतोय. इथेच एक फर्टिलाइज होतील. आता एक दोन प्रकारचे आहेत, सॉरी फर्टिलाइज होणार आता एक दोन प्रकारचे आहेत. इथे अडल्ट जे आहे जे तुमच्या स्मॉल इंटेस्टाइन मध्ये असतो तिथूनच गॅमेट फॉर्मेशन, गॅमेट फर्टिलाइज होतील. दोन कंडिशन्स, मग गॅमेट फर्टिलाइज होणे आणि अनफर्टिलाइज होणे. अनफर्टिलाइज एग जे आहेत ते पुढची डेव्हलपमेंट करत नाही, म्हणजे यांचं काय झालं पुढे जाऊन, यांचं लॉस झालं पुढे जाऊन. परंतु जे फर्टिलाइज्ड एग आहे हे पुढचे स्टेजेस कन्सिस्ट करतात, फर्दर स्टेजेस. मग हे एग क्लिवेज होईल. ठीक आहे, म्हणजे 2 सेल स्टेज. नेक्स्ट मोरुला स्टेज आपण त्याला म्हणतो एम्ब्रियोनल कंडिशन, याचं कम्प्लीट एम्ब्रियो डेव्हलपमेंट होईल. इथे मी थर्ड स्टेजला आलेलो आहे. मग एम्ब्रियोनेटेड एग विथ L3 लार्वा, म्हणजे हे एग ज्याच्या आतमध्ये लार्वा फॉर्म झालाय तो लार्वा L3 लार्वाना ओळखला जातो. ठीक आहे, तर हा जो L3 लार्वा आहे फोर्थ स्टेज, हा काय झालाय तुमच्या फूड मटेरियल बरोबर तुमच्या बॉडीमध्ये एंटर होतोय इथून. ठीक आहे, इंजेक्शन ऑफ एम्ब्रियोनेटेड एग हा बॉडीमध्ये एंटर झालाय. आता बॉडीमध्ये एंटर झाल्यानंतर की तुम्ही फोर्थ स्टेजला आहात. फिफ्थ स्टेज तुमच्या स्मॉल इंटेस्टाइन मध्ये इथे दिसते, स्मॉल इंटेस्टाइन मध्ये फिफ्थ स्टेज आहे. पाचव्या स्टेज मध्ये काय होतं, हॅच लार्वी एंटर सर्क्युलेशन अँड मायग्रेट टू लंग्स. लार्वी जे आहेत ते काय होतील, एग मधून बाहेर पडतील, कारण एम्ब्रियोनेटेड एग होतं ना, आता त्याच्यातून काय झाली, लार्वी इथून बाहेर पडली. मग ही लार्वी काय होईल, आता इथून पुढे सर्क्युलेटरी सिस्टम मध्ये एंटर होऊन त्याच्या सहाय्याने मायग्रेट व्हायला सुरुवात होईल. मग इट विल बी मायग्रेट्स टू दी लंग. ही सिक्स्थ स्टेज तुम्हाला दिसते, इट विल बी मायग्रेट टू दी लंग्स. सेवन्थ स्टेज, लार्वी आर कफ्ड अप. आता लंग्स मध्ये आलं म्हणजे काय होईल, लंग मध्ये आल्यानंतर कफिंग ऍक्शनद्वारे किंवा स्निझिंग ऍक्शनद्वारे या लंग्स मधून इकडे आहे स्निझिंग ऍक्शनद्वारे ब्रॉन्क्युअल, ब्रॉन्काय, ट्रॅकी या पद्धतीने येईल. कफ्ड अँड स्वॅलोड री एंटर. इथून काय होईल, तो एंटर होईल इनटू दी फॅरिंग्स. तुम्हाला माहित आहे फॅरिंग्स ठिकाणी तुमचे दोन्ही सिस्टम रेस्पिरेटरी एज वेल एज डायजेस्टिव्ह सिस्टम एकत्र येतात. मग स्वॅलोड तिथूनच परत काय होईल, स्वॅलो म्हणजे तुमच्या आता डायजेस्टिव्ह सिस्टम मध्ये एंटर होईल. री एंटरिंग द गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅक्ट, मॅच्युरेशन प्रोसीड इन द स्मॉल इंटेस्टाइन. मग गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅक्ट थ्रू
काय होईल, इट विल बी एंटर इन टू दी स्मॉल इंटेस्टाईन आणि स्मॉल इंटेस्टाईन मध्ये आल्यानंतर मग त्या ठिकाणी त्याची मॅच्युरेशन प्रोसेस होते आणि परत प्रोसेस तिथे कंटिन्यू होते. या कंडिशन मध्ये म्हणजे एक 5वी स्टेज आहे, 6 नंबरची स्टेज आणि 7 नंबरची स्टेज आहे. या व्हेरियस स्टेजेस मध्ये बॉडीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सिम्पटम्स तुम्हाला पाहायला भेटतील. डिफरंट टाइप ऑफ सिम्पटम्स आर देअर इन दी बॉडी. ठीक आहे, ते सिम्पटम्स जे जे आहेत आपण याच्या आधी सिम्पटम्स वरती डिस्कशन केलेलं आहे. हाऊ यू कॅन प्रिव्हेंट इट. आता प्रिव्हेन्शन तुम्ही सेम जे अमिबियासिस मध्ये वापरलं होतं तेच प्रिव्हेंटिव्ह मेजर्स इथे वापरा. आपण इफेक्टिव्ह ड्रग्ज पाहूया. अल्बेंडाझोल, मेबेंडाझोल, त्यानंतर लेवामेझोल, पायरेंटेल, हे डिफरंट टाइप ऑफ ड्रग्ज आहेत. यू कॅन यूज दॅट. परंतु कॉम्प्लिकेशन्स मध्ये हे ड्रग्ज वापरता येऊ शकत नाही. कॉम्प्लिकेशन्स कोणत्या आहेत? ॲनिमिया, हायपोप्रोटीन ॲनिमिया आणि हायपर इओसिनोफिलिया. या कंडिशन्स मध्ये तुम्ही या प्रकारचे ड्रग्ज वापरू शकत नाही. ठीक आहे. किमोथेरपी आहे, पिरियडिक ट्रीटमेंट आहे ऑफ ॲट रिस्क पीपल इन एंडेमिक एरिया. एंडेमिक एरिया म्हणजे ज्या ठिकाणी ट्रान्समिशन होऊ शकतो तर त्या ठिकाणी ट्रीटमेंट आहे. मग प्री स्कूल एज्ड चिल्ड्रन आहेत त्यांना तुम्हाला या प्रकारचे ड्रग्ज अवेलेबल करून द्यायचे आहेत. एज चिल्ड्रन जे स्कूलमध्ये असतात, वुमन ऑफ चाइल्ड बिअरिंग एज, असे वुमन जे चाइल्ड बिअरिंग एज मध्ये आहेत म्हणजे 2nd and 3rd ट्रायमेस्टर प्रेग्नंट वुमन अँड ब्रेस्ट फीडिंग मदर्स हे त्यामध्ये येतात चाइल्ड बिअरिंग एज मध्ये. हाय रिस्क ऑक्युपेशन म्हणजे अशा एरियामध्ये काम करणारे ज्या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये या हेल्मिनच्या कॉन्टॅक्टमध्ये येण्याचे चान्सेस असतात. सच ॲज टी पिकर ऑर मायनर्स म्हणजे जे मातीमध्ये काम करणारे असतात किंवा जे टी पिक करणारे असतात. मग यांच्यासाठी अल्बेंडाझोल आणि मेबेंडाझोल 400 mg आणि 500 mg या पद्धतीने डोसेस दिले जातात. ठीक आहे. सो दिस इज अबाउट दी ट्रीटमेंट. ओके, नाउ वी हॅव टू स्टडी दी नेक्स्ट disease, that is an elephantiasis. Elephantiasis or elephantiasis, actual name त्याचं elephantiasis आहे, ध्यानात ठेवा. आणि lymphatic filariasis, it is also called as lymphatic filariasis. Why it is called as a lymphatic filariasis? Because actual infection is on your lymphatic system. The first infection is on your lymphatic system or main target is a lymphatic system. दोन ऑर्गॅनिझमची नावं तुम्हाला इथे दिसत आहेत, पौचेरिया बँक्रॉफ्टी आणि दुसरं ब्रुगिया मलाई. बोथ आर हेल्मिन्स. दोन्ही हेल्मिन्स आहेत किंवा नेमॅटोड्स आहेत. हे यांना आपण किंगडम ॲनिमालियामध्ये पण स्टडी केलेला आहे, तुम्हाला रिकॉल होत असेल काही प्रमाणामध्ये. तर हे काय आहे ऍक्च्युली, हे काय आहे तर the disease which is formed by these two organisms spread by several species of night feeding mosquitoes. त्यामध्ये स्पेसिफिकली क्युलेक्स मी तुम्हाला पुढे सांगणार आहोत. कॉजेस लिम्फॅटिक फिलारियासिस, ज्याला दुसरं नाव आहे एलिफॅन्शियासिस. याला कधी कधी एलिफंटायटिस पण म्हणतात, एलिफंटॅसिस पण म्हणतात, बट ऍक्च्युअल ओरिजिनल नेम एलिफॅन्शियासिस आहे. ठीक आहे. नाउ व्हॉट हॅपन इन दिस, पॉझिटिव्ह एजंट क्लिअर झालं. ठीक आहे. एपिडेमॉलॉजी, हाऊ इट ट्रान्समिट, हा कशा पद्धतीने ट्रान्समिट होतो तर इट ट्रान्समिट थ्रू दी मॉस्किटो, फिमेल मॉस्किटो दॅट इज क्युलेक्स. ठीक आहे. या ठिकाणी ध्यानात ठेवा, वेगवेगळ्या डिसीजसाठी मॉस्किटो हा वेगवेगळ्या स्पेसिसचे आहेत वेक्टर म्हणून. म्हणजे जसं आपण मलेरिया बघितलं होतं ते कोणतं होता, रिमाइंड करा त्याला. तर त्या ठिकाणी फिमेल अॅनाफिलिस होतं. त्यानंतर डेंग्यू बघितला, एडिस इजिप्ती होतं. चिकुनगुनिया बघितलं, एडिस इजिप्ती होतं. इथे कोण आहे, क्युलेक्स मॉस्किटो आहे. टार्गेट ऑर्गन लिम्फॅटिक व्हेसल्स ऑफ लोअर लिम्स, म्हणून लोअर लिम्स दोन्हीही पाय किंवा एक पाय जो असेल ना तो काय होतो, ब्रॉड स्वेल झालेला आपल्याला दिसतो, म्हणून लोअर लिम्स. ॲज वेल ॲज जेनायटल ऑर्गन्स, यामध्ये जेनायटल ऑर्गन्स सुद्धा आहेत. तर हे दोन टार्गेट ऑर्गन्स आहेत. तर ह्या टार्गेटेड ऑर्गन्स मध्ये मोस्टली हा इन्फेक्शन होतो. काही स्पेसिफिक सिम्पटम्स आपल्याला समोर आहे. तत्पूर्वी इथे तुम्हाला दोन फिगर्स दिसत आहेत, म्हणजे फोटोज दिसत आहेत. एक आहे क्युलेक्स मॉस्किटोचं आणि दुसरं हा वॉचेरिया बँक्रॉफ्टी
वर्म्स असे दोन तुम्हाला दिसतात. हाऊ यू कॅन आयडेंटिफाय, तर या पद्धतीने तुम्ही त्यांना आयडेंटिफाय करू शकता. ठीक आहे. तर कोणकोणत्या प्रकारचे सिम्पटम्स यामध्ये पाहायला भेटतील? क्रोनिक इन्फ्लामेशन ऑफ ऑर्गन, कितीतरी वर्ष कधी कधी हा प्रॉब्लेम ट्रीटही होत नाही. क्रोनिक इन्फ्लामेशन ऑफ दी ऑर्गन्स, ठीक आहे, ही एक थिंग यामध्ये आहे. त्यानंतर ह्या ऑर्गन मध्ये लिम्फॅटिक वेसल विच रिझल्ट इन अपीअरन्स ऑफ एलिफंट लाईक लेग, म्हणून एलिफंशियासिस या पद्धतीने नाव दिलं गेलेलं आहे. लोअर लिम्ब आहे तसं पण. त्यानंतर डिफॉर्मेशन ऑफ दी जेनायटल ऑर्गन, जेनायटल ऑर्गनचं या ठिकाणी डिफॉर्मेशन सुद्धा होतात किंवा देर इज चान्सेस ऑफ डिफॉर्मेशन ऑफ दी जेनायटल ऑर्गन्स. ठीक आहे, हे काही सिम्पटम्स आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतील. आणखीन काही सिम्पटम्स आपल्याला पाहायचे आहेत, पण स्पेसिफिकली हे जे सिम्पटम्स आहेत तुम्हाला एनसीईआरटी मध्ये दिलेले आहेत. नाउ how it will be transmit in your body, the complete condition आपण ज्याला म्हणूया त्याची लाईफ सायकल. फिलारियल नेमॅटोड किंवा वौचेरिया बँक्रॉफ्टी तुमच्या बॉडीमध्ये कशा पद्धतीने काम करतो. ऍक्च्युली जे व्हेक्टर बॉर्न डिसऑर्डर्स असतात त्यांच्यामध्ये व्हेक्टरमध्ये त्याच्या लाईफ सायकलचा काही पार्ट पूर्ण होतो आणि जो ओरिजिनल होस्ट आहे तर त्या ओरिजिनल होस्ट मध्ये लाईफ सायकलचा काही पार्ट पूर्ण होतो. म्हणजे आता इथं व्हेक्टर मॉस्किटो आहे क्युलेक्स, तर त्यामध्ये लाईफ सायकलचा हाफ पार्ट पूर्ण होईल. आणि दुसरं या ठिकाणी ह्युमन बिंग आहे होस्ट, मग त्याच्यामध्ये काय होईल, सेकंड पार्ट पूर्ण होईल. म्हणून डायजेनिक लाईफ सायकल आपण ज्याला म्हणतो, इट कन्सिस्ट द डायजेनिक लाईफ सायकल. दोन ठिकाणी याची लाईफ सायकल पूर्ण होते. ठीक आहे, आता आपण सुरुवात करूया पहिल्याच स्टेज पासून, मॉस्किटो बाईट पासून. वेन मॉस्किटो टेक ए ब्लड मील, जेव्हा काय होतं, मॉस्किटो आपलं ब्लड मील घेतो, फर्स्ट स्टेप. ऍट दॅट टाइम फ्रॉम मॉस्किटो द L3 लार्वी एंटर्स इनटू द स्किन. L3 लार्वी हे लार्वीची स्टेज आहे. L1 नंतर L3 ही लार्वी जी आहे ती मॅच्युअर्ड झाली असते, म्हणून त्याला L3 लार्वी म्हणतात. ही L3 लार्वी काय होते, ती बॉडीमध्ये एंटर केली जाते. ती कशा पद्धतीने दिसते मी तिथे फिगर दाखवलेली आहे. आणि हीच इन्फेक्टिव्ह स्टेज आहे, म्हणजे यामध्ये इन्फेक्शनची ॲबिलिटी असते. ठीक आहे, आता बाईटद्वारे काय झालंय, हे ह्युमन बॉडीमध्ये एंटर झालेलं आहे. नाउ सेकंड स्टेज, व्हॉट हॅपन, इट विल बी कन्वर्ट्स टू दी अडल्ट. लार्वी होती, ह्युमन बिंग मध्ये गेल्यानंतर काय होईल, ती अडल्ट मध्ये कन्वर्ट होईल. तुम्हाला दिसत आहेत मेल आणि फिमेल दोन्ही पण इथे तुम्हाला दिसत आहेत. अडल्ट इन लिम्फॅटिक्स, हे लिम्फॅटिक्स मध्ये गेलेलं असेल. नेक्स्ट थर्ड स्टेज, अडल्ट प्रोड्यूस sheathed microfilari that migrates into lymph and blood channel. हे काय होईल, शीत म्हणजे वरती शीत असलेलं, समजतंय, मायक्रोफिलारी यांच्यापासून तयार झालेलं. त्यापैकी अडल्ट जे आहेत ना, हे काय होईल, मायक्रोफिलारी यापेक्षा छोटे मायक्रोस्कोपिक असतात, जे फिलारी फॉर्म करतात. आणि हे काय होतात, हे तुमच्या लिम्फकडे आणि ब्लड चॅनलकडे चालले जातात. ठीक आहे, मायग्रेट इनटू लिम्फ अँड ब्लड चॅनल्स. मग लिम्फॅटिक सिस्टीम तुम्हाला माहिती आहे आणि ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम पण माहिती आहे, याच्या थ्रू काय होईल, ते मायग्रेट होतील. हे मायग्रेट होऊन काय होईल, वेगवेगळ्या ठिकाणी गेलेत, आता ब्लड मध्ये आलेलं आहे. मग जेव्हा कधी नेक्स्ट टाइम, आता मायग्रेशन स्पेसिफिकली कुठे होईल, तुमच्या लोअर लिम्फकडे, स्पेसिफिकली लोअर लिम्फकडे झाले म्हणजे त्याच ठिकाणी काही काळ राहतील आणि काही काळ राहिल्या कारणानं ते सिम्पटमसाठी रिस्पॉन्सिबल आहेत. पुढे जाऊन जर समजा एखाद्या मॉस्किटोनं सेकंड बाईट घेतला, तर त्या बाईटद्वारे काय होईल, दीज मायक्रोफिलारी विल बी एंटर इनटू द मॉस्किटो. मॉस्किटो टेक ए ब्लड मील, विथ दॅट द मायक्रोफिलारी विल बी एंटर इनटू द मॉस्किटो. आता मॉस्किटो मध्ये इथून पुढे स्टेजेस सुरू होतील. आतापर्यंत आपण ह्युमन बिंग मध्ये स्टेजेस बघितले, इथून पुढे मॉस्किटो मध्ये स्टेजेस. व्हॉट हॅपन इन मॉस्किटो, 5th नंबरची स्टेज आहे मायक्रोफिलारी शेड शीट. इकडे काय होतं, ह्युमन बिंग मध्ये, ह्युमन स्टेज मध्ये मायक्रोफिलारी वरती शीत होतं. मॉस्किटो मध्ये आल्यानंतर शीत गेलं, शीत काढून टाकलं. पेनिट्रेट मॉस्किटोज मिडगट, तो नंतर काय होईल, मॉस्किटोच्या मिडगट मध्ये चाललं जाईल अँड मायग्रेट टू दी थोरॅसिक मसल. मॉस्किटोच्या थोरॅसिक मसल कडे मायग्रेट होईल. त्या थोरॅसिक मसल मध्ये दे विल बी कन्वर्ट्स टू दी लार्वी. मग ही लार्वीची पहिली स्टेज आहे L1, त्यानंतर L3 स्टेज पुढे जाऊन ती मोठी होईल
आणि मग परत मायग्रेट टू हेड अँड मॉस्किटोज प्रोबॉसिस. इथून काय होईल, थोरॅसिक रिजन मधून तो हेड आणि मॉस्किटो प्रोबॉसिस. प्रोबॉसिस म्हणजे काय, ज्याच्या सोंड आपण ज्याला म्हणतो एक प्रकारे, ज्याच्या सहाय्याने तो ह्युमन बिईंग मध्ये ब्लड मिल करतो. तर तिथे म्हणजे प्रोबॉसिस मध्ये आला म्हणजे जेव्हा कधी तो नॉर्मल पर्सन वरती ब्लड मिल करेल तेव्हा आधी काय करेल, त्याच्या प्रोबॉसिस मध्ये प्रेझेंट असलेली ही लार्वी त्या ह्युमन बिईंग मध्ये एंटर होईल आणि लाईफ सायकल कंटिन्यू होईल. सो दिस इज अबाउट द लाईफ सायकल ऑफ दी फिलारियासिस और फिलारियल नेमॅटोड. ठीक आहे. पुढे when it enters then various symptoms will be occurs. मी तुम्हाला आधी पण काही सिम्पटम्स सांगितले, काही सिम्पटम्स या ठिकाणी आहेत. एक असिम्प्टमॅटिक स्टेज आहे. पेशंट हॅव हिडन डॅमेज टू द लिम्फॅटिक सिस्टम अँड किडनी. हिडन डॅमेज इथे दिसत नाही म्हणून असिम्प्टमॅटिक आपण त्याला म्हणतो. लिम्फॅटिक सिस्टम आणि किडनी दोघांमध्येही डॅमेजेस पाहायला भेटतील. अक्यूट कंडिशन मध्ये म्हणजे एक प्रकारचं अटॅक आहे. जेव्हा बॉडीमध्ये हे हळूहळू डेव्हलप होतो तर तेव्हा एक स्पेसिफिक स्टेजला गेल्यानंतर बॉडीमध्ये फिवर निर्माण होतो, त्याला आपण फिलारियल फिवर असं म्हणतो. त्या केसेसमध्ये पेन अँड इन्फ्लॅमेशन ऑफ लिम्फ नोड अँड डक्ट्स विल बी ऑकर ऑफन अकंपनीड बाय फिवर. एकतर पेन होतंय, लिम्फ नोडचं आणि डक्टचं इन्फ्लॅमेशन होतोय आणि हे होत असताना बॉडीवरती फिवरही आलेलं असेल. या व्यतिरिक्त मळमळ होणे, नाउजिया आणि वॉमिटिंग. ठीक आहे. या व्यतिरिक्त इन्क्रीज विथ सिव्हिरिटी ऑफ क्रोनिक डिसीज, हळूहळू डेव्हलप होत असताना हा काय होईल, सिव्हिअर केसमध्ये चालला जाईल. मग सिव्हिअर केसमध्ये हळूहळू डेव्हलप झाल्यानंतर सिव्हिअर कंडिशन आहे, मे कॉज एलिफेंशियासिस अँड दी हायड्रोसिन म्हणजे स्वेलिंग ऑफ, काय होईल, स्वेलिंग ऑफ युअर लोअर लेग्स और स्वेलिंग ऑफ द स्क्रॉटम, कारण जेनायटल एरिया आपण म्हटलेला आहे स्क्रॉटम. इन मेल्स और एनलार्ज्ड ब्रेस्ट इन द फिमेल. जेनायटल मेल मध्ये असेल तर स्क्रॉटम स्वेल होईल आणि फिमेल मध्ये ब्रेस्ट एनलार्ज होतील. या पद्धतीने, पण ही क्रोनिक कंडिशन मध्ये आहे. जर त्याच्या आधी असेल तर मग काय असेल तर इनटू दी लंग्स. हाऊ यू कॅन ट्रीट इट, मग स्पेसिफिक ड्रग्स अवेलेबल आहेत. अँटीफिलारियल मेडिसिन्स कॉमनली युज्ड, ज्यामध्ये डायएथिल कार्बामायझिन, त्यामध्ये एक आहे डायएथिल कार्बामॅझिन. हे जे डायएथिल कार्बामॅझिन आहे हे काय करेल, इट रिड्युसेस मायक्रोफिलारी कॉन्सन्ट्रेशन, कारण मेन सिम्प्टमॅटिक स्टेज ही मायक्रोफिलारीची आहे. तर हे काय करतं, मायक्रोफिलारी कॉन्सन्ट्रेशन कमी करेल आणि किल अडल्ट वर्म, हे काय करेल, अडल्ट वर्म किल करण्याचं काम करेल. त्यानंतर आणखीन एक ड्रग आहे अल्बेंडाझोल. इट इज रिस्पॉन्सिबल फॉर किल्स द अडल्ट वर्म. अडल्ट वर्म जर किल झाले तर मग अडल्ट वर्मच काय करतात, मायक्रोफिलारी फॉर्म करतात. अडल्ट वर्म किल झाल्यानंतर मग मायक्रोफिलारी डेव्हलप होणार नाही आणि मायक्रोफिलारी डेव्हलप झालं नाही तर मायग्रेशन होणार नाही, ज्याच्या सहाय्याने सिम्पटम्स बॉडीवर दिसणार नाही. या व्यतिरिक्त आयव्हरमेक्टिन हे एक ड्रग आहे जे वापरलं जातं विच किल्स द मायक्रोफिलारी प्रोड्यूस बाय द अडल्ट वर्म. मग जर समजा अडल्ट वर्म मायक्रोफिलारी तयार केलंच असेल तर मग हे एक ड्रग आहे जो काय करेल, तो मायक्रोफिलारीला मारण्याचं काम करेल. सो दिस इज अबाउट द ट्रीटमेंट ऑफ फिलारियल और फिलारियासिस. Then how can you reduce the chances of infection? तुम्ही त्या इन्फेक्शनचे चान्सेस कशा पद्धतीने रिड्यूस करू शकता. मग आता याचं रूट आहे कोणता, वेक्टर. तो जो वेक्टर आहे मॉस्किटो. मग यासाठी तुम्हाला मलेरियासाठी मी काही प्रिव्हेन्शन सांगितलेले आहेत. फॉर द प्रिव्हेन्शन use the measures as like malaria. काय करा, यासाठी मलेरियाचे मेजर्स वापरा. ठीक आहे. तर या पद्धतीने आपण एलिफेंटासिस सुद्धा हा पॉइंट या ठिकाणी पूर्ण केलेला आहे. आणि याच बरोबर आपलं जो महत्वाचे जे कॉमन डिसीजेस आहेत ते पूर्ण झालेत. आपल्याला काही डिसीजेस जे आहेत हे लार्ज लेवलला होणारे, म्हणजे आपण त्याला म्हणूया कॅन्सर असेल, एड्स असेल, ऍक्च्युली कॉमन नाहीये, परंतु काही
भरपूर प्रमाणामध्ये काही पेशंटमध्ये आपल्याला हे पाहायला भेटतं किंवा सध्याच्या कंडिशनमध्ये हे या प्रकारचे डिसीज जास्त प्रमाणामध्ये पाहायला भेटतात. हे 2 डिसीजेस आपल्याला पाहायचे आहेत. या व्यतिरिक्त फंगल डिसीज पण आपलं बाकी आहे. हे डिसीजेस जे आहेत ते आपण काय करूया, नेक्स्ट लेक्चरमध्ये घेऊया. तोपर्यंत थँक यू व्हेरी मच.